सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रेसिपी नवीन तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ती म्हणजे मक्याचा चिवडा. सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट असणारा असा मक्याचा चिवडा, कुरकुरीत चविष्ट, किती भारी वाटतोय ना, एकदम टेम्पटिंग. मग मी घरीच बनवला आहे. तर त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे, बनवण्याची पद्धत ती मी तुम्हाला दाखवते. मी एका कढईमध्ये तेल घेतलेले आहे. आता मी हे 1/2 किलो मक्याचे पोहे आणलेले. पहिलं मी काय केलं, गॅस एकदम हाय केला आणि नंतर काय केलं, थोडासा मीडियम ठेवला, जेणेकरून कसं आपला हा पोह्याचा चिवडा आहे ना, तो व्यवस्थित तळला जाणार. आता मी टाकताना बघा किती कमी टाकलेलं. आता अर्धी कढई झाली आहे त्याची बघा. मी असं मस्तपैकी असं खमंग आपण ते तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. तेल जर कमी असेल तर थोडं थोडं टाका, नाहीतर कसं हे फुलून जास्त होतं. आणि आपण कमी कमीच भाजून घ्यायचा, जास्त एक साथ नाही भाजून घ्यायचा आहे. आणि ह्याला तेल पण एवढं जास्त नाही लागत, कमीच लागतं तेल, पण चवीला एकदम उत्कृष्ट असा लागतो. तर आपण आता हे बनवण्याची पद्धत बघितली, तळण्याची, किती भारी वाटतोय ना, टेम्पटिंग एवढा. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे, शेंगदाणे घेतले, ते मस्तपैकी तेलावर तळून घेणार आहे. तुम्ही पण शेंगदाणे जरूर टाका, शेंगदाण्यामुळे मस्त असा क्रंची असं लागतं आहे बघा. मस्त शेंगदाणे तेलावर असे तळून घेतले आहेत मी. आता आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू करून तुमच्या घरात जे काय ड्रायफ्रूट्स वगैरे असतील ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता बघा, हे बघा मस्तपैकी सगळे शेंगदाणे मी हे केले. आता मी हे सुकं खोबरं घेतलं आहे, त्याचे काप काढून घेतलेले, ते पण आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत तेलावर तळून घ्यायचे. ते बघा मस्त ना, एकदम भारी, चवीला तर अप्रतिम लागतात. त्याच्यानंतर हे काळे मनुके आहेत, ते पण थोडेसे तेलावर परतून घ्यायचे. ते बघा. त्याच्यानंतर आता मी चण्याची भाजलेली डाळ घेतली, आपण अशी पण टाकू शकतो, पण तेलामध्ये तळून टाकल्यावर कसं थोडी क्रंचीनेस अजून लागतो, त्याच्यामुळे पोह्यांना अजून. आणि कढीपत्ता तर कढीपत्ता तर ह्याच्यात टाकायलाच पाहिजे, आणि अजून चव एकदम भारी लागते चिवड्याला. तर बघा, ते थोडंसं पाणी असतं त्याच्यामुळे थोडं सांभाळून. आणि बघा असं कुरकुरीत तसं मस्त झालेलं आहे बघा, दिसतंय ना भारी, एकदम टेम्पटिंग. याच्यामध्ये आपण काजू बदाम पण घालू शकतो, पण आपल्या घरामध्ये जे असतं ते घालायचं. त्याच्यानंतर मी थोडीशी साखर घेतली, ती मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे, ती मी टाकणार आहे. आणि आपला हा तिखा लाल आहे, थोडासा तिखट, थोडंसं गोड असा हा चिवडा आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे बघा मी लाल तिखट घेतला आहे, याच्यामुळे कलर पण चांगला दिसतो आणि तिखटपणा पण येतो. तर सगळीकडे असं लावून घ्यायचं व्यवस्थित. दिसायलाच बघा किती भारी वाटतंय ते सगळं, हो ना? तुम्हाला कसं वाटतंय? चला तर मग आता आपण काय करायची, हे साखर जी मिक्सरला बारीक वाटून घेतली ना, ती अशी वरून अशी लावून पहिल्यांदा घ्यायची, आणि मग आपण वर खाली करून घ्यायचा चिवडा, जेणेकरून ही वर खाली सगळीकडून लागणार आणि चिवडा एकदम भारी लागणार, भन्नाट. तुम्ही कसा बनवतात पोह्यांचा मक्याचा चिवडा? माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. चला तर मग या खायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. असा सुंदर असा कुरकुरीत असा मक्याचा चिवडा.